अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाचा मोठा फटका शेतकऱ्यांसोबतच निर्यातदारांना देखील बसलाय। आखाती देशामध्ये निर्यातीसाठी पाठवलेला शेतीमाल बंदरावर अडकून पडलाय, तर दुसरीकडे शिपिंग लाईन कंपन्यांनीही यावर अधिकचा वॉर चार्ज लावलेला आहे आणि त्यामुळेच या निर्यातदारांची अडचण निर्माण झालेली आहे। या सर्व परिस्थितीचा आढावा घेत निर्यातदार आशिष हांडे आणि फार्मा प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष गणेश वाघ यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांनी। इराण अमेरिका महायुद्धाचा मोठा परिणाम भारतीय शेतीमालाला होत असून मी सध्या जुन्नर तालुक्यातील नारंगाव या ठिकाणी कोल्ड स्टोरेज मध्ये आलेले आपण या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी कोल्ड स्टोरेज परिसरात सध्या या ठिकाणी द्राक्षाची या ठिकाणी पॅकिंग केली जात आहे। मात्र हे द्राक्ष खरं तर आता निर्यातीसाठी बाहेर देशात न पाठवता भारतातच कसे शेतकऱ्यांकडनं व्यापाऱ्यां थ्रू बाजारपेठेत जातील हा सध्या खरं तर या ठिकाणी पॅकिंग करण्याचा हा सध्या सर्व प्रक्रिया चालू असल्या आपल्या पाहायला मिळेल। सांगाल काय परिस्थिती आहे सर्व एकंदरीत पाहता युद्धाचा मोठा परिणाम खरं तर शेतीमालाच्या निर्यातीवरती झालेला आहे, बाजारभाव गडगडलेले आहेत। मध्य पूर्व देशामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, या युद्धजन्य परिस्थितीमुळे काय झालेलं आहे की हा जो शेतमाल आहे हा खरं तर नाशवंत आहे आणि हा नाशवंत म्हणजे आता गेल्या मागच्या आठवड्यात हा माल गेलेला जो आहे तो जी हार्मोची जी दुनिया समुद्र दुनिया आहे त्यामध्ये अडकून पडलेला आहे। त्यामुळे आखाती देशात जो माल गेलेला आहे तो आता जवळजवळ सगळा खराबच झालेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी झालेली आहे की दुबईसारखं जे मार्केट आहे, ज्या मार्केटमध्ये आपल्या महाराष्ट्रातला असेल किंवा भारतातला शेतकरी हा एक बाजारपेठ, एक चांगली शेतमालासाठीची बाजारपेठ म्हणून स्वतः काही शेतकरी कमिशनवरती सुद्धा हा माल पाठवतात। आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यामुळे काय आलं, या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। हे नुकसान हे शेतकऱ्याचं झालेलं आहे, त्याच्याबरोबर जे एक्सपोर्टर आहे त्या एक्सपोर्टरचं सुद्धा काही माल विकत घेऊन तो आखाती देशामध्ये पाठवलेला आहे, त्यामुळं त्या एक्सपोर्टर लोकांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या? तुम्ही स्वतः बाहेर देशात मोठ्या प्रमाणात निर्यात करत होता। आमचं काम म्हणजे फक्त लॉजिस्टिक सर्व्हिस प्रोव्हायडर आहे। शेतकरी आणि एक्सपोर्टर आणि इम्पोर्टर यांचा मेन दुवा म्हणजे आमचं काम असतं। त्यामध्ये तसं जर बघितलं तर आखाती देशामध्ये जो माल जातोय, काही माल हा जहाजांवरती अजूनही ओमान बॉर्डरमध्ये पडलेला आहे, काही माल अजून नावाशिवा पोर्टला हजारो कंटेनर अजून पडलेले आहेत। आता शिपिंग लाईननं डायरेक्ट इंटिमेशन दिलंय एक्सपोर्टर लोकांना की तुम्ही कंटेनर खाली करून आम्हाला आमचे कंटेनर मोकळे करून द्या। आता ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे, सगळे कोल्ड स्टोरेज फुल झालेले आहेत आणि एक्सपोर्टर लोकांनी जर माल बाहेर काढून ठेवला तो कुठे ठेवायचा हा प्रश्न आता सध्या उद्भवलेला आहे आणि त्यांना तो लोकल मार्केटमध्ये विकायला गेलं तर त्या भावापेक्षाही कमी रेट आता मार्केटमध्ये यांना भेटतोय। आता अशी परिस्थिती आहे की जे सर्व द्राक्ष पॅक होऊन आखाती देशामध्ये जे सर्व एक्सपोर्ट होणार होते, म्हणजे काही शिपमध्ये होते, काही पोर्टवर होते, तर ते अचानक हे युद्ध सुरू झाल्यामुळं तिकडं जाणारे वेसल्स किंवा शिप जे होते ते थांबून गेले आणि तो सगळा माल जो आहे तो सगळा एका जागेवर थांबल्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये एक्सपोर्टरचं नुकसान होत आहे। आणि बऱ्याच लोकांनी काय केलं, जे पोर्टवर जे कंटेनर गेले होते ते त्याने परत मागे बोलवले, त्यामुळे कोल्ड स्टोरेज ची जी क्षमता होती ती सगळी फुल झाल्यामुळे आता नवीन जो आम्ही माल पॅक करत आहे शेतकऱ्यांचा, आता एक तर सीझन फुल पूर्णपणे बहरामध्ये आहे, तर तो पॅक करायला तर आमच्याकडे तो माल ठेवायला जागा नाहीये। त्यामुळे भविष्यामध्ये जर व्यवस्थित जर सगळं सुरू झालं नाही एक्सपोर्ट, तर माल आम्हाला पॅकिंग करणं थांबावं की काही अशी परिस्थिती आता निर्माण होत आहे। हेमंत सापुडे, झी मीडिया, नारायणगाव, पुणे।